खरा काय म्हणतोस पक्का मैत्र हॅरम ही गोरका जेड अख्ख्या गावाला माहिती आहे आपली मैत्री. तू एकटाच माझा खास मैत्र आहे आणि मी बी तुझ्यासाठी काय बी करू शकतो. आज मित्राचं प्रेम लय उतू चाललंय. काय भानगड काय आहे हा? तांब्या एवढ्या पाण्यात बादली भर फेस केस वगैरे काय नाही रे. एक छोटस का एवढं कापड धुवून टाक. काय बी काय लावायचं होय. उद्यापासून एक काम करतो तुला माझी बी कापड आणून देतो वाटतं. बरं वाटत ह्याच्या बरं वाटण्यासारखं काय आहे बाबा. कापड धुवायला घरी कोण नाही म्हणून आणून द्यावा म्हटलं. घरा मागची असतात. काय चाललंय अजून झालं का नाही? हातात नुसतं ब्रश धरून बसू नका. तेवढं काम झाल्याशिवाय चहा पाणी काय पण मिळणार नाही बघा. असंच तरी तू काय देतीस? हो का? मग ते काम पुरं करा मगच चहा मागा. भाऊजी तुम्हाला चहा नको? एकदम कडक मसालेदार स्पेशल टी आणा बरं का. काही म्हणा पण होईल तुमच्या हातच्या चहाची चव काही वेगळीच. एक काय दोन कप आणते बघा. हे हॉटेल आहे होय रे. ऑर्डर द्यायला काहीतरी काढल्यासारखं वाटतंय बाबा. हो खरंच की. आईला हे असलं दररोजच वाईट आलंय बघ. काहीतरी तोडगा काढ राव. आम्ही सारखं काढतो की तोडगा. तुला वाटतं का मी कापड धुवत म्हणून? खरं सांगू एकदम खरं सांगू मनापासून सांगू का मला तर वाटतं बरं का तू आमच्या गावाची कापड धुवावी. खरं सांगतोय असं काय बघतो मार्केट शिवानी. एका बाजूनी बायको एका बाजूनी सासू. अरे बाप्या तुझा मी कापड कसं घासू? एक काम कर हा टी शर्ट घे आणि बायको समजून पिळायचा. आता एक काम कर सासू समजून आपटायचं. भास्कर लेखा किती आपटतो ना हा. आता एक काम कर दोघी ना एकदम बुचकळ काय बुचकळून एकदा तर तुझ्या मनाचं समाधान होईल. बस काय बुचकळून राहिला नुसता. आता लय समाधान वाटतंय बघ. बया 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 माझ्या आईनं एवढं लाडानं प्रेमाने आणलं टिशू म्हणून फाडलं बघ. कुठं पडलाय तू? पडला. फाडलं कसं? हे काम पण करता येत नाही तुम्हाला. माझ्या बाबांना किती खस्ता खाल्ल्या. पल्ल्या, पण झाला की पल्ल्या. तुला जन्माला घालून तुम्हाला जन्म देऊन तुमच्या आई बाबांनी जोरावर नाव जिंकलं ना हो? माझ्या आई बापाचं नाव काढायचं नाही बरं का. पहिलं मी काढलं का तुम्ही? माझ्या आईनं एवढं लाडानं आणलं टी-शर्टचं पार तुम्ही दप्तर उडवलं. माझ्या टी-शर्टचं आणि ह्यांनी तो फाडलं. मी पाडला नाही. तो तुझा नुसता पाडला. मग तो फाडलाच कसा? वहिनी तुमच्या एवढ्या प्रेमानं चहा करून आणला तर तुम्हाला काय नाही. माझ्या आईनं एवढं प्रेमानं आणलेला टी-शर्ट तो फाडला तो फाडला. काय काय? टी-शर्ट आणल्याबद्दल माझ्या सासूबाईला शास्त्रांग पुरस्कार बरं. आणि ती बरोबर वहिनी मला तुम्ही स्वतःच्या डोळ्याने पाहिले बरं का तुमच्या कापडावर एवढा राग काढला ना लय राग काढला आहे. बरं आणि बाप्या खोटं बोलतोय बरं. मी बरं खोटं बोलेल. आता तो चोरी केल्यानंतर काय म्हणणार वहिनी सांगा तुम्हीच बरं. मला ना सगळी थोडं माहिती आहे. तुम्ही कसं आहात आणि कसं नाही ते. वहिनी चहा खूपच सॉलिड आहे बरं. तुमच्या हातात काय वेगळीच जादू आहे म्हणायची. तू बाहेर बेड बाप्या. माझ्या हातात काय जादू आहे तो बी दाखवतो बघ.
पाहिलं की आम्ही जादू आत्ताच कळालं की राव बायको समजून कसा टी शर्ट पिळत होत असते आणि वहिनी सासू समजून हा तो बिबाच्या राखत होता हो बघत नव्हतो काय पण म्हणा चहाला नाही वेगळी चव असते काय पण स्वागत झालं त्याच्याबरोबर हे पण करून घे वस्तू सगळं तुम्ही त्यात काय येतं एखादा दिवस काम केलं म्हणून काय बिघडतंय होय तुला तुला काय त्रास होतो रे सगळा त्रास मला होतोय बघा गावशील आता वहिनी सकाळपासून जेव्हा काम करणार म्हटल्यावर नको तुझा तो चहा नका पिऊ. खाली कपाणी कशी धुवून द्या. तुझ्या आईचा मी नोकर आहे वय माझी काही इज्जत बेजत आहे का नाही ऐकावं हो का तिचं ऐकतो तुझं ऐकतो म्हणजे कल्याण आता हे बरं का आईच्या गावात बाराच्या भावात आम्ही ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं तुझा आई बाप याला त्याल ते पण घेऊन ये मला ना माझी कदरच नाही. मला तेव्हा स्वतःच खरं करायचं